नमस्कार मित्रांनो, MVR अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या लेक्चरमध्ये मित्रांनो आपण महाराष्ट्रातील वनसंपत्ती यावर आयोगाने विचारलेले प्रश्न बघणार आहोत. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, चॅम्पियन आणि सेट यांच्या वर्गीकरणानुसार महाराष्ट्र राज्यात जंगलाचे किती प्रमुख प्रकार आहेत? ठीक आहे, चॅम्पियन आणि सेट यांच्या वर्गीकरणानुसार महाराष्ट्रात जंगलाचे किती प्रमुख प्रकार आहेत? प्रश्न पहिला आहे मित्रांनो, ऑप्शन आहे 6, 5, 4 की 3. तर चॅम्पियन आणि सेट यांच्या वर्गीकरणानुसार मित्रांनो महाराष्ट्रात जंगलाचे एकूण 6 प्रकार आहेत. किती? 6 प्रकार आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1, 6. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू. सोलापूर जिल्ह्यातील नानज अभयारण्य कोणत्या पक्ष्यांची प्रसिद्ध आहे? ठीक आहे, सोलापूर जिल्ह्यातील नानज अभयारण्य कोणत्या पक्ष्यासाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो? तर पर्याय आहे मोर, रोहित, माळढोक की हंसक. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो सोलापूर जिल्ह्यातील नानज अभयारण्य हे माळढोक या पक्ष्यासाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो. ठीक आहे, माळढोक पक्ष्यासाठी प्रसिद्ध आहे सोलापूर जिल्ह्यातील नानज अभयारण्य. त्यानंतर मित्रांनो हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे अभयारण्य आहे. ठीक आहे, माळढोक अभयारण्य यालाच मित्रांनो माळढोक अभयारण्य असे सुद्धा म्हणतात. ठीक आहे, माळढोक पक्षी अभयारण्य हे आपल्या महाराष्ट्रातील मित्रांनो सर्वात मोठे अभयारण्य आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठे अभयारण्य म्हणजेच माळढोक पक्षी अभयारण्य. ठीक आहे, पक्ष्यांसाठी प्रसिद्ध असणारे अभयारण्य महाराष्ट्रातील मित्रांनो नांदूर मधमेश्वर आहे. ठीक आहे, नांदूर मधमेश्वर आहे, नाशिक जिल्ह्यात आहे. त्यानंतर नायगाव मयुरेश्वर. ठीक आहे, मोर पक्षीसाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो, मोर पक्षीसाठी बीड मध्ये आहे. त्यानंतर मित्रांनो नरनाळा अकोला जिल्ह्यातील आहे. ठीक आहे, अकोला अभयारण्य अकोला जिल्ह्यातील आहे मित्रांनो नरनाळा अभयारण्य. ठीक आहे, अकोला मध्ये आहे. महत्वाचा आहे मित्रांनो नरनाळा अकोला आहे. त्यानंतर मित्रांनो मायनी अभयारण्य आहे सातारा जिल्ह्यातील. मायनी आहे सातारा. फणसाड अभयारण्य आहे मित्रांनो फणसाड रायगड जिल्ह्यातील. ठीक आहे, रायगड जिल्ह्यात आहे फणसाड. त्यानंतर मयुरेश्वर आहे मित्रांनो मयुरेश्वर पुणे. ठीक आहे, पुणे जिल्ह्यातील आहे मित्रांनो, बारामती पुणे येथे. ठीक आहे, बारामती पुणे जिल्ह्यातील आहे मयुरेश्वर. ठीक आहे, मोरसाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो. नांदूर मधमेश्वर, नायगाव मयुरेश्वर, त्यानंतर नरनाळा अकोला, मायनी सातारा आणि फणसाड रायगड जिल्ह्यातील आहे मित्रांनो हे पक्ष्यांसाठी प्रसिद्ध असणारे महाराष्ट्रातील अभयारण्य आहे. पुढचा प्रश्न बघू. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या सुरक्षित क्षेत्र डॅश डॅश राष्ट्रीय उद्यान म्हणून जाहीर करण्यात आले. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा सुरक्षित क्षेत्र डॅश डॅश राष्ट्रीय उद्यान म्हणून जाहीर करण्यात आले. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो गोगामाळ राष्ट्रीय उद्यान म्हणून जाहीर करण्यात आले. मेळघाट या व्याघ्र प्रकल्पाचे सुरक्षित क्षेत्र मित्रांनो गोगामाळ राष्ट्रीय उद्यान म्हणून जाहीर करण्यात आले होते. ठीक आहे, गोगामाळ. पुढचा प्रश्न, अभयारण्य आणि ठिकाण आहे मित्रांनो तानसा, यावल, माळढोक, नागझिरा. त्यानंतर जिल्हा जळगाव, ठाणे, सोलापूर, गोंदिया. ठीक आहे, तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो तानसा हे अभयारण्य मित्रांनो तानसा हे ठाणे जिल्ह्यात आहे. ठीक आहे, 1/2. ठीक आहे, 1/2. त्यानंतर यावल अभयारण्य जळगाव जिल्ह्यातील आहे. जळगाव जिल्ह्यात आहे यावल. माळढोक पक्षी अभयारण्य आहे मित्रांनो सोलापूर जिल्ह्यात. माळढोक कुठे आहे तर सोलापूर. त्यानंतर नागझिरा आहे गोंदियामध्ये. ठीक आहे, नागझिरा आहे गोंदिया. म्हणजेच अ चं 2 आणि ब चं 1. तर पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो. तानसा आहे ठाणे जिल्ह्यातील, यावल अभयारण्य आहे जळगाव, त्यानंतर माळढोक अभयारण्य सोलापूर आणि नागझिरा अभयारण्य आहे गोंदिया या जिल्ह्यातील आहे. ठीक आहे, गोंदिया जिल्ह्यात आहे. पुढचा प्रश्न, पेंच व्याघ्र राखीव क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्याशी निगडीत आहे? पेंच व्याघ्र राखीव क्षेत्र कोणत्या राज्याशी निगडीत आहे? तर मित्रांनो पेंच अभयारण्य महाराष्ट्रात आहे. ठीक आहे, महाराष्ट्रात आहे. त्यानंतर मित्रांनो मध्य प्रदेश या राज्याशी निगडीत आहे. ठीक आहे, मध्य प्रदेश या राज्याशी निगडीत आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर राहील मित्रांनो पर्याय क्रमांक 2 हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर राहील. पेंच व्याघ्र राखीव क्षेत्र हे
महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्याशी काय आहे मित्रांनो संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय उद्याने आहे आणि संबंधित जिल्हे आहे मित्रांनो ताडोबा, पेंच, नवेगाव, गुगामळ, त्यानंतर नागपूर, अमरावती, चंद्रपूर, गोंदिया हे जिल्हे आहे मित्रांनो. तर ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान आहे मित्रांनो चंद्रपूर जिल्ह्यात आहे. ताडोबा कुठे आहे तर चंद्रपूर जिल्ह्यात आहे. 1-3 मित्रांनो 2 पर्यायामध्ये आपल्याला. पेंच राष्ट्रीय उद्यान आहे नागपूरमध्ये. पेंच कुठे आहे मित्रांनो नागपूरमध्ये. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 4. बाकीचे बघून घेऊ मित्रांनो. नवेगाव राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? नवेगाव राष्ट्रीय उद्यान आहे मित्रांनो गोंदिया जिल्ह्यातील. त्यानंतर गुगामळ आहे अमरावती या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रात मित्रांनो एकूण किती 6 राष्ट्रीय उद्यान आहे. महाराष्ट्रात 6 राष्ट्रीय उद्यान आहे. ठीक आहे. महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने आपण पूर्ण बघून घेऊ मित्रांनो. पहिला राष्ट्रीय उद्यान आहे ते म्हणजेच मित्रांनो ताडोबा राष्ट्रीय उद्यान. ठीक आहे. ताडोबा राष्ट्रीय उद्यान. ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान आहे मित्रांनो. ठीक आहे. महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान आहे ताडोबा. चंद्रपूर जिल्ह्यात मित्रांनो भद्रावती या तालुक्यात आहे मित्रांनो. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यान. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे एक मित्रांनो पानझडीचे क्षेत्र आहे. ठीक आहे. पानझडीचे क्षेत्र आहे. पानझडीचे क्षेत्र आहे. त्यानंतर ताडोबा राष्ट्रीय उद्यानामधील मगर पालन केंद्र. मगर पालन केंद्र. ठीक आहे. मगर पालन केंद्र मित्रांनो ताडोबा राष्ट्रीय उद्यानातील आशियातील उत्तम मगर पालन केंद्र आहे. ताडोबा राष्ट्रीय उद्यानातील मगर पालन केंद्र. ठीक आहे. त्यानंतर दुसरा राष्ट्रीय उद्यान आहे ते म्हणजे मित्रांनो नवेगाव राष्ट्रीय उद्यान. ठीक आहे. नवेगाव. नवेगाव राष्ट्रीय उद्यान आहे गोंदिया. गोंदिया या जिल्ह्यात आहे मित्रांनो. ठीक आहे. गोंदिया जिल्ह्यातील तालुका आहे अर्जुनी मोरेगाव. ठीक आहे. अर्जुनी मोरगाव. अर्जुनी मोरगाव या तालुक्यातील नवेगाव हे राष्ट्रीय उद्यान आहे जे गोंदिया या जिल्ह्यात आहे. या राष्ट्रीय उद्यानामध्ये मित्रांनो बोदराई मंदिर आहे. ठीक आहे. बोदराई मंदिर. बोदराई मंदिर आहे नवेगाव या राष्ट्रीय उद्यानामध्ये. बोदराई या ही मित्रांनो आदिवासींची देवी आहे. ठीक आहे. आदिवासींची देवी आहे. त्यानंतर नवेगाव बांध नावाचा यामध्ये मित्रांनो एक विशाल सरोवर सुद्धा आहे. नवेगाव बांध. नवेगाव बांध नावाचं एक सरोवर आहे मित्रांनो. त्यानंतर पवनीचे मित्रांनो अरण्यपुत्र माधवराव पाटील. ठीक आहे. माधवराव पाटील हे पवनीचे मित्रांनो अरण्यपुत्र म्हणून आपण यांना ओळखतो. माधवराव पाटील यांच्या प्रयत्नाने मित्रांनो स्थापना झाली आहे या राष्ट्रीय उद्यानाची 22 नोव्हेंबर 1975. ठीक आहे. 22 नोव्हेंबर 1975 ला. त्यानंतर पेंच राष्ट्रीय उद्यान मित्रांनो हे नागपूर जिल्ह्यात आहे. ठीक आहे. नागपूर जिल्ह्यात आहे. नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात येते मित्रांनो. नागपूर जिल्ह्यातील कुठं तर रामटेक या तालुक्यात येते. यामध्ये मित्रांनो पेंच नदी आहे. ठीक आहे. पेंच नदी आहे. या पेंच नदीवरच मित्रांनो तोतला डोह. पेंच नदीवर तोतला डोह या ठिकाणी एक धरण आहे मित्रांनो. ठीक आहे. पेंच नदीवर आहे. त्यानंतर पेंच या अभयारण्यामध्ये मित्रांनो काही पाणवटे आहे जसे की खारी तलाव आहे. खारी तलाव. त्यानंतर लामण डोह. लामण डोह. राणी डोह. राणी डोह कुठं आहे तर मित्रांनो हे पेंच राष्ट्रीय उद्यानामध्ये आहे. त्यानंतर चौथा राष्ट्रीय उद्यान आहे गुगामल राष्ट्रीय उद्यान. गुगामल राष्ट्रीय उद्यान. गुगामल राष्ट्रीय उद्यान आहे मित्रांनो अमरावती या जिल्ह्यातील धारणी तालुक्यात. ठीक आहे. अमरावती जिल्ह्यातील धारणी या तालुक्यातील आहे मित्रांनो गुगामल राष्ट्रीय उद्यान. या परिसरातील मित्रांनो गुगामल राष्ट्रीय उद्यान मधील झाडावर मित्रांनो उडत्या खारीचं निवासस्थान आहे. इथे काय विशेष आहे मित्रांनो तर उडत्या खारीचे निवासस्थान. उडत्या खारीचे निवासस्थान. ठीक आहे. उडत्या खारीचे निवासस्थान आहे. त्यानंतरचा पाचवा राष्ट्रीय उद्यान आहे ते म्हणजेच चांदोली राष्ट्रीय उद्यान. चांदोली राष्ट्रीय उद्यान. चांदोली राष्ट्रीय उद्यान मित्रांनो पहिले हे अभयारण्य होतं. त्यानंतर 2005 ला मित्रांनो यास राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्यात आला. चांदोली राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील
सांगली, सातारा, कोल्हापूर आणि रत्नागिरी या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश होतो मित्रांनो. सांगली, सातारा, सोलापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सांगली, सातारा, रत्नागिरी आणि कोल्हापूर. ठीक आहे. या 4 जिल्ह्याच्या बाउंड्रीवर मित्रांनो चांदोली हे राष्ट्रीय उद्यान आहे. सांगली, सातारा, रत्नागिरी आणि कोल्हापूरमध्ये. ठीक आहे. या राष्ट्रीय उद्यानास फुलपाखरांचा स्वर्ग असे म्हणतात. फुलपाखरांचा स्वर्ग, फुलपाखरांचा स्वर्ग म्हणजेच मित्रांनो चांदोली राष्ट्रीय उद्यान. चांदोली राष्ट्रीय उद्यान. त्यानंतरचं 6वा राष्ट्रीय उद्यान आहे ते म्हणजेच मित्रांनो संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. ठीक आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. ठीक आहे. बोरीवली या ठिकाणी आहे मित्रांनो संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. मुंबई उपनगर व ठाणे या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. ठीक आहे. यामध्ये मित्रांनो 3 प्रकारचे वृक्ष आहेत. तिन्ही प्रकारचे वृक्ष यामध्ये आपल्याला दिसतात. ठीक आहे. तिन्ही प्रकारचे म्हणजेच मित्रांनो सदाहरित, निम सदाहरित आणि खारफुटी हे वृक्ष मित्रांनो या राष्ट्रीय उद्यानामध्ये म्हणजे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये आपल्याला दिसतात. त्यानंतर मित्रांनो यामध्ये कान्हेरी लेणी आहे. ठीक आहे. कान्हेरी लेणी जी आहे ती यामध्ये आहे. त्यानंतर मुंबईला पाणी पुरवठा करणारी 2 तलाव आहे मित्रांनो यामध्ये ते म्हणजे तुळशी आणि पोवई. तुळशी व पोवई. ठीक आहे. असे महाराष्ट्रातील एकूण 6 राष्ट्रीय उद्यान आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न बघू. सन डॅश डॅश पासून महाराष्ट्र सरकारने संत तुकाराम वनग्राम योजना सुरू केली. ठीक आहे. तर महाराष्ट्र सरकारने संत तुकाराम वनग्राम योजना मित्रांनो 2006 पासून सुरू केली आहे. 2006 पासून. ठीक आहे. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रात नागचंपा, पांढरा सिडार, फणस, कावसी इत्यादी वृक्ष खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या अरण्यात आढळतात? महाराष्ट्रात नागचंपा, पांढरा सिडार, फणस, कावसी इत्यादी वृक्ष खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या अरण्यात आढळतात? पर्याय उष्णकटिबंधीय सदाहरित, उष्णकटिबंधीय निम सदाहरित अरण्ये, त्यानंतर उपउष्णकटिबंधीय सदाहरित आणि पर्याय 14 आहे उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वने. ठीक आहे. तर मित्रांनो नागचंपा, पांढरा सिडार, फणस आणि कावसी हे जे वृक्ष आहे मित्रांनो हे जे वृक्षाचे प्रकार आहे हे मित्रांनो सदाहरित अरण्यातील आहे. ठीक आहे. सदाहरित अरण्यातील आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर राहील मित्रांनो पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्य. ठीक आहे. उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्य. तर उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्य म्हणजेच मित्रांनो ज्या ठिकाणी 200 सेंटीमीटर, ठीक आहे, 200 सेंटीमीटर किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस पडतो. ठीक आहे. 200 सेंटीमीटर किंवा त्यापेक्षा जास्त या ठिकाणी काय पडतो मित्रांनो पाऊस पडतो. तर या प्रकारचे वृक्ष मित्रांनो आपल्याला कोकणात, ठीक आहे, कोकणात आपल्याला दिसतात सह्याद्रीच्या पायथ्यालगत. ठीक आहे. सह्याद्रीच्या पायथ्यालगत. त्यानंतर मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी परिसरात सदाहरित अरण्याचे मित्रांनो वृक्षांची पाने ही रुंद असतात. ठीक आहे. पाने कशी असतात तर पाने रुंद असतात. ठीक आहे. पाने रुंद असतात. त्यानंतर मित्रांनो यांची उंची ती असते 45 ते 60 मीटर उंची असते मित्रांनो. ठीक आहे. 45 ते 60 मीटर उंची असते. तर यामध्ये वृक्षांचे प्रकार आहे नागचंपा, पांढरा सिडार, फणस, कावसी. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो जांभूळ. ठीक आहे. जांभूळ इत्यादी वृक्षांचे प्रकार मित्रांनो या आपल्याला उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्यामध्ये आढळताना दिसतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू. आंबोली आणि इगतपुरी येथे कोणत्या प्रकारचे अरण्य आहे? ठीक आहे. आंबोली आणि इगतपुरी उष्णकटिबंधीय निमहरित, त्यानंतर उष्णकटिबंधीय सदाहरित, उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी, त्यानंतर उष्णकटिबंधीय शुष्क, ठीक आहे, उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी अरण्य. तर मित्रांनो आंबोली आणि इगतपुरी या परिसरामध्ये आपल्याला उष्णकटिबंधीय निमहरित, ठीक आहे, निम सदाहरित अरण्य आपल्याला आढळताना दिसतात. ठीक आहे. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर राहील मित्रांनो निमहरित अरण्य. ठीक आहे. आंबोली आणि इगतपुरी या परिसरामध्ये.
तर निमहरित अरण्य म्हणजेच काय मित्रांनो, निमसदाहरित अरण्य त्यास म्हणतो, ज्या ठिकाणी 200 सेंटीमीटर पेक्षा कमी पाऊस पडतो मित्रांनो. ठीक आहे, 200 सेंटीमीटर पेक्षा कमी पाऊस पडतो. आपण मागच्या क्वेश्चन मध्ये बघितलाय सदाहरित अरण्य म्हणजेच काय, सदाहरित म्हणजे ज्या ठिकाणी 200 सेंटीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडतो अशा ठिकाणी मित्रांनो सदाहरित अरण्य आपल्याला आढळताना दिसतात. तर निम सदाहरित 200 सेंटीमीटर पेक्षा कमी म्हणजेच किती, 150 ते 200 सेंटीमीटरच्या दरम्यान मित्रांनो या ठिकाणी पाऊस असतो. ठीक आहे, सदाहरित अरण्य ही मित्रांनो, निम सदाहरित अरण्य मित्रांनो ही पानझडी, ठीक आहे, पानझडीचे अरण्य आणि त्यानंतर सदाहरित अरण्य, ठीक आहे, पानझडीचे अरण्य आणि सदाहरित अरण्य मित्रांनो यांच्या संक्रमण अवस्थेत ही वने आढळतात. ठीक आहे, संक्रमण अवस्थेत पानझडी आणि सदाहरित यांच्या संक्रमण अवस्थेत असतात मित्रांनो निम सदाहरित अरण्य. ठीक आहे, मुख्यतः आपल्याला हे आंबोली, लोणावळा आणि इगतपुरी, ठीक आहे, मुख्यतः आंबोली, लोणावळा आणि इगतपुरी या परिसरामध्ये मित्रांनो आपल्याला निमसदाहरित अरण्ये पाहायला भेटतात. ठीक आहे, निमसदाहरित अरण्य यामध्ये जर वृक्ष विचारलं मित्रांनो तर निमसदाहरित अरण्यामधील वृक्ष आहे रानफणस, महत्वाचा मित्रांनो, रानफणस, बिबळा, त्यानंतर शीसम, कदम आणि किंडल आहे. उंची मित्रांनो सदाहरित अरण्यापेक्षा यांची कमी असते. ठीक आहे, त्यानंतर यांचा उपयोग मित्रांनो, आर्थिक उपयोग यांचा सदाहरित पेक्षा जास्त आहे. ठीक आहे, तर आर्थिक उपयोगामध्ये इमारत आणि फर्निचरसाठी याचा उपयोग होतो मित्रांनो, इमारत आणि फर्निचरसाठी निमसदाहरित अरण्याचा यामधील वृक्षांचा उपयोग होतो मित्रांनो. ठीक आहे, पुढचा प्रश्न 10 आहे, उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी अरण्यात पुढीलपैकी कोणती झाडे आढळतात. ठीक आहे, उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी अरण्य, ठीक आहे, उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी अरण्यात पर्याय मित्र वृक्ष दिले आहे मित्रांनो आपल्याला सागवान, शीसम, अंजन, तिवर, हिरडा आणि खाली पर्याय. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो. म्हणजेच उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी अरण्यामध्ये आपल्याला सागवान, ठीक आहे, सागवान, शीसम आणि अंजन या प्रकारचे वृक्ष यामध्ये आढळतात मित्रांनो, सागवान, शीसम आणि अंजन. शुष्क पानझडी अरण्य, ठीक आहे, शुष्क पानझडी अरण्य म्हणजेच काय मित्रांनो, ज्या ठिकाणी पर्जन्याचे प्रमाण 80 सेंटीमीटर ते 120 सेंटीमीटर या दरम्यान असतो. ठीक आहे, या ठिकाणी आपल्याला शुष्क पानझडी अरण्य आढळताना दिसतात मित्रांनो. ही अरण्य आपल्याला सातपुडा पर्वतरांग, अजिंठा आणि विदर्भात या डोंगराळ भागामध्ये आपल्याला मित्रांनो शुष्क पानझडी अरण्ये आढळतात. यामध्ये वृक्ष आहे सागवान, ठीक आहे, सागवान, शीसम, पळस, ठीक आहे, त्यानंतर आहे मित्रांनो पळस, अंजन, खैर, लेंडी, ठीक आहे, लेंडी या प्रकारचे वृक्ष मित्रांनो आपल्याला शुष्क पानझडी अरण्यात आढळतात. यापैकी मित्रांनो खैर या वनस्पतीचा उपयोग कात निर्माण करण्यासाठी होतो. ठीक आहे, खैर या वनस्पतीचा उपयोग मित्रांनो कात निर्माण करण्यासाठी होतो. पुढचा प्रश्न बघू. आतापर्यंत मित्रांनो आपण 3 वृक्षांचे प्रकार बघितले आहे, ते म्हणजे 3 प्रश्नामध्ये 3 वृक्षांचे प्रकार बघितले. एक म्हणजेच मित्रांनो सदाहरित अरण्य, ठीक आहे, सदाहरित, त्यानंतर निमसदाहरित, ठीक आहे, निमसदाहरित, त्यानंतर बघितलं मित्रांनो आता आपण या प्रश्नामध्ये शुष्क पानझडी अरण्य, ठीक आहे, शुष्क पानझडी अरण्य. सदाहरित अरण्य म्हणजेच मित्रांनो 200 सेंटीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडणाऱ्या प्रदेशामध्ये आपल्याला सदाहरित अरण्ये आढळतात. त्यानंतर निमसदाहरित म्हणजे मित्रांनो 150 ते 200 सेंटीमीटर इतका यामध्ये मित्रांनो पाऊस असतो. आणि शुष्क पानझडी अरण्य म्हणजे मित्रांनो पर्जन्याचे प्रमाण या ठिकाणी 80 ते 120 सेंटीमीटर या दरम्यान असते. ठीक आहे, त्यामध्ये
सदाहरित अरण्यामध्ये मित्रांनो आपल्याला वृक्षांचे प्रकार यावर विचारलं होतं. त्यानंतर निम सदाहरित परिसराबद्दल प्रश्न आलेला होता आणि शुष्क पानझडी अरण्यामध्ये आपल्याला परत यामध्ये वृक्षांचे प्रकार यावर प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, तर हे पॉईंट आपल्याला समजणं गरजेचं आहे मित्रांनो. हे पॉईंट आपल्याला पाठच पाहिजे. ठीक आहे, पुढचा प्रश्न. खालील विधाने पहा. पहिला विधान आहे उष्णकटिबंधीय सदाहरित वने सह्याद्रीच्या पश्चिमेकडे उतारावर आढळतात. पर्याय दुसरा आहे उष्णकटिबंधीय सदाहरित वनातील वृक्षांची पाने रुंद असतात. पर्याय तिसरा आहे पळस, शिसम, खैर वृक्ष उष्णकटिबंधीय सदाहरित वनात आढळतात. ठीक आहे, तर परत उष्णकटिबंधीय सदाहरित वने यावर प्रश्न आलाय मित्रांनो. उष्णकटिबंधीय सदाहरित वने आपण बघितलं आहे. उष्णकटिबंधीय सदाहरित वने म्हणजेच काय, 200 सेंटीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडणाऱ्या ठिकाणी मित्रांनो आपल्याला उष्णकटिबंधीय सदाहरित वने आढळतात. ठीक आहे, तर पहिला विधान आहे उष्णकटिबंधीय सदाहरित वने हे सह्याद्रीच्या पश्चिमेकडील उतारावर आढळतात. तर हे विधान बरोबर आहे मित्रांनो. सह्याद्रीच्या पश्चिमेकडील उतारावर आढळतात, कारण की या ठिकाणी मित्रांनो सह्याद्रीच्या पायथ्यालगत कोकणामध्ये सर्वाधिक पाऊस पडतो. त्याच ठिकाणी मित्रांनो आपल्याला हे सदाहरित वने आढळतात. त्यानंतर विधान दुसरं आहे उष्णकटिबंधीय सदाहरित वनातील वृक्षांची पाने हे रुंद असतात. आपण आता बघितलं आहे पाने कसे असतात, तर रुंद असतात. उंची मित्रांनो 45 ते 60 मीटर इतकी असते मित्रांनो. ठीक आहे, उंची आर्थिकदृष्ट्या उपयोग मित्रांनो कमी असतात. ठीक आहे, आर्थिकदृष्ट्या उपयोग जास्त नाही आहे. आणि उंची आहे 40 ते 45 ते 60 सेंटीमीटर. वृक्षांची पाने कशी असतात, तर रुंद असतात. हे विधान सुद्धा बरोबर आहे. त्यानंतर पळस, शिसम, खैर पळस, शिसम, खैर हे सदाहरित वनात आढळतात का, तर नाही मित्रांनो. हे आपण बघितलंय आता. पळस, शिसम, खैर ही मित्रांनो आपल्याला शुष्क पानझडी अरण्यामध्ये पाहायला भेटतात. ठीक आहे, शुष्क पानझडी अरण्यामध्ये आपल्याला ही वृक्षे दिसतात, सदाहरित वनात नाही. तर पर्याय सी हे काय मित्रांनो चुकीचं आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 3 फक्त विधान क हे बरोबर नाही. ठीक आहे, विधान क काय मित्रांनो बरोबर नाही. सदाहरित वन आपण बघितलं आहे. सदाहरित अरण्यामध्ये कोणते कोणते वृक्ष आढळतात, तर नागचंपा, पांढरा सिडार, त्यानंतर फणस आणि कावसी. ठीक आहे, फणस, कावसी इतकं तरी पाठ करून घ्या मित्रांनो. सदाहरित अरण्यामध्ये नागचंपा, पांढरा सिडार, फणस आणि कावसी. ठीक आहे, पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील मोसमी वनातील वृक्षांची पाने उन्हाळ्यात गळून पडतात, कारण काय आहे? महाराष्ट्रातील मोसमी वनातील वृक्षांची पाने मित्रांनो उन्हाळ्यात गळून पडण्याचे कारण आपल्याला विचारलं आहे. पर्याय आहे उन्हाळ्यात पाऊस पडत नाही म्हणून. पर्याय दुसरा आहे उन्हाळ्यात तापमान जास्त असते. तिसरा आहे मित्रांनो उन्हाळ्यात हवामान विषम असते. आणि चौथा आहे बाष्पीभवन कमी करण्यास्तव. ठीक आहे, तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 बाष्पीभवन कमी करण्यास्तव मित्रांनो. यासाठी उन्हाळ्यात वृक्षांची पाने मित्रांनो गळून पडतात. ठीक आहे, पाण्याचे प्रमाण कमी असते, त्यामुळे मित्रांनो काय बाष्पीभवनाद्वारे पाणी उत्सर्जित झाल्यास झाडे टिकली नसती, म्हणून ते उन्हाळ्यात पाने गळतात. ठीक आहे, म्हणून काय उन्हाळ्यात पाने गळतात. पुढचा प्रश्न आहे 13वा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणती विधाने योग्य आहे? पहिला विधान आहे मोहगणी उष्णकटिबंधीय पानझडी जंगलात आढळतात, सुंदरी किनारवर्ती जंगलात आढळतात. ठीक आहे, विधान दुसरं आहे सुंदरी किनारवर्ती जंगलात आढळतात. तर मित्रांनो यापैकी योग्य विधान आहे पर्याय क्रमांक दुसरा. विधान दुसरा मित्रांनो सुंदरी ही वने मित्रांनो किनारवर्ती जंगलात आढळतात. ठीक आहे, किनारवर्ती. म्हणून या प्रश्नाचं उत्तर राहील मित्रांनो पर्याय क्रमांक दुसरा, ते म्हणजेच केवळ ब योग्य आहे मित्रांनो. ठीक आहे, केवळ ब योग्य. गंगा नदीच्या त्रिभुज प्रदेशामध्ये मित्रांनो सुंदरी नावाची वनस्पती ही जास्त प्रमाणात आपल्याला आढळताना दिसते. ठीक आहे, कुठे तर गंगा या नदीच्या त्रिभुज प्रदेशात. ठीक आहे, गंगा नदीच्या त्रिभुज प्रदेशामध्ये सुंदरी नावाची वनस्पती मित्रांनो जास्त प्रमाणात वाढते, म्हणून आपण या प्रदेशाला सुंदरबन असे देखील म्हणतो. ठीक आहे, सुंदरबन. तर मित्रांनो मोहगणी हे पानझडी अरण्यामध्ये येत नाही. ठीक आहे, मोहगणी पानझडी अरण्यामध्ये येत नाही. तर पानझडी अरण्यामध्ये मित्रांनो आपल्याला पळस, सागवान, खैर, बाबूळ, ठीक आहे,
या प्रकारचे वृक्ष आपल्याला मित्रांनो पानझडी जंगलामध्ये दिसतात. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात अधिक जैवविविधता आढळते? सर्वाधिक जैवविविधता मित्रांनो महाराष्ट्रात ते म्हणजेच पश्चिम घाटामध्ये आपल्याला पाहायला दिसतात. ठीक आहे, पश्चिम घाट, सह्याद्री पर्वत. ठीक आहे, पश्चिम घाट म्हणजेच मित्रांनो सह्याद्री, यामध्ये मित्रांनो सर्वाधिक जैवविविधता आढळते. 15वा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्र राज्यात जंगलाखाली क्षेत्राचे प्रमाण डॅश डॅश आहे. तर महाराष्ट्रामध्ये जंगलाखाली क्षेत्राचे प्रमाण आहे मित्रांनो 21%. ठीक आहे, किती आहे तर 21% आहे. मित्रांनो राष्ट्रीय वन धोरण आहे 1988चा. ठीक आहे, राष्ट्रीय वन धोरण. ठीक आहे, राष्ट्रीय वन धोरण आहे मित्रांनो 1988. यानुसार मित्रांनो वन क्षेत्राचे प्रमाण हे राज्याच्या भौगोलिक क्षेत्राच्या, ठीक आहे, राज्याच्या भौगोलिक क्षेत्राच्या 33% असावे. ठीक आहे, 33% असावे असे दिले आहे मित्रांनो राष्ट्रीय वन धोरण नुसार. ठीक आहे, 1988चं हे वन धोरण आहे मित्रांनो. तर किती असायला पाहिजे? 33% असायला पाहिजे. पण महाराष्ट्रात किती आहे मित्रांनो? 20%च्या जवळपास आहे. ठीक आहे, 20%च्या जवळपास आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो 21%. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू. सदाहरित वने महाराष्ट्रात प्रामुख्याने कोणत्या भागात आढळतात? मित्रांनो सदाहरित वने बद्दल आपण माहिती बघितली आहे पूर्णपैकी. सदाहरित वने मित्रांनो ज्या ठिकाणी जास्त पाऊस पडतो त्या ठिकाणी आपल्याला सदाहरित वने आढळतात. ठीक आहे, ज्या ठिकाणी जास्त पाऊस पडतो, जास्त म्हणजे मित्रांनो किती तर 200 सेंटीमीटर पेक्षा जास्त. ठीक आहे, 200 सेंटीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडणाऱ्या ठिकाणी आपल्याला सदाहरित वने आढळतात. ठीक आहे, तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1, 3000 mm पेक्षा जास्त पर्जन्याच्या प्रदेशामध्ये सदाहरित वने आढळतात महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे, 3000 पेक्षा. ठीक आहे, सदाहरित वनेबद्दल तर बघितला आपण. वृक्ष आहे मित्रांनो नागचंपा, पांढरा सिडार, फणस, जांभूळ. ठीक आहे, त्यानंतर सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील मित्रांनो सावंतवाडी परिसरामध्ये आपल्याला हे सदाहरित वने आढळताना दिसतात. त्यानंतर उंची मित्रांनो यांची आहे 45 ते 60 मीटर इतके उंचीचे हे वृक्ष असतात. पाने कसे असतात तर पान मित्रांनो या प्रकारच्या वनामध्ये यांचे पान असतात मित्रांनो रुंद. ठीक आहे, पान कसे असतात तर रुंद असतात. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू. प्रश्न 17वा आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणते अभयारण्य गव्याकरता प्रसिद्ध आहे? गव्याकरता प्रसिद्ध असणारे अभयारण्य ते म्हणजेच मित्रांनो राधानगरी अभयारण्य. ठीक आहे, राधानगरी अभयारण्य पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो. राधानगरी कोल्हापूर या जिल्ह्यात आहे मित्रांनो, जे गव्याकरता प्रसिद्ध आहे. ठीक आहे, राधानगरी अभयारण्य मित्रांनो हे महाराष्ट्रातील पहिले अभयारण्य आहे. ठीक आहे, महाराष्ट्रातील पहिले अभयारण्य आहे राधानगरी, जे की गव्याकरता प्रसिद्ध आहे. त्यानंतर मित्रांनो आणखी काही अभयारण्य आपण बघून घेऊ यामध्ये. जसं की मित्रांनो रेहकुरी आहे अभयारण्य. ठीक आहे, रेहकुरी अभयारण्य मित्रांनो हे काळवीटासाठी प्रसिद्ध आहे. रेहकुरी अभयारण्य आहे मित्रांनो काळविटासाठी प्रसिद्ध आहे. त्यानंतर मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात मोठे अभयारण्य आपण बघितलं होतं ते म्हणजे माळढोक अभयारण्य. ठीक आहे, माळढोक अभयारण्य हे पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो. अहमदनगर जिल्ह्यात आहे आणि हे सर्वात मोठे आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात मोठे अभयारण्य आहे. ठीक आहे, माळढोक पक्ष्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यानंतर मित्रांनो नांदूर मधमेश्वर अभयारण्य महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळखले जातात. नांदूर मधमेश्वर अभयारण्य मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील आहे. यास महाराष्ट्राचे काय तर महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून असे ओळखले जाते. स्थलांतरित पक्ष्यांचे हे काय मित्रांनो आश्रयस्थान आहे. स्थलांतरित पक्ष्यांचे आश्रयस्थान म्हणजे नांदूर मधमेश्वर अभयारण्य, त्यास महाराष्ट्राचे भरतपूर असे सुद्धा म्हणतात मित्रांनो. महाराष्ट्राचे भरतपूर नाशिक जिल्ह्यात आहे. ठीक आहे, नाशिकमध्ये आहे. त्यानंतर भीमाशंकर मित्रांनो, भीमाशंकर पुणे जिल्ह्यातील शेकरू खारीसाठी प्रसिद्ध आहे. भीमाशंकर आहे मित्रांनो शेकरू या खारीसाठी प्रसिद्ध आहे. पुणे जिल्ह्यात आहे. ठीक आहे, पुणे जिल्ह्यात आहे भीमाशंकर. महाराष्ट्र राज्यात डॅश डॅश या जिल्ह्यांमध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे. महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात मित्रांनो अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे? पर्याय आहे सिंधुदुर्ग, गडचिरोली, औरंगाबाद की सोलापूर.
तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दुसरा, गडचिरोली जिल्ह्यामध्ये मित्रांनो सर्वाधिक जास्त मित्रांनो आपल्याला जंगलाचे प्रमाण दिसतात. ठीक आहे, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये. जर मित्रांनो क्रमाने जर आपण बघितलं, महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त जंगलाचे प्रमाण असणारे ठिकाण ते म्हणजे मित्रांनो गडचिरोली. ठीक आहे, त्यानंतर आहे मित्रांनो सिंधुदुर्ग. ठीक आहे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी. ठीक आहे, रत्नागिरी आणि रायगड. ठीक आहे, रत्नागिरी रायगड सर्वाधिक प्रमाण असणारे ठिकाण म्हणजेच महाराष्ट्रातील जिल्हे गडचिरोली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड. आणि सर्वात कमी जंगलाचे प्रमाण असणारे ठिकाण म्हणजेच मित्रांनो लातूर हे जिल्हा आहे. ठीक आहे, लातूर जिल्हा आहे सर्वात कमी आहे. त्यानंतर सोलापूर. ठीक आहे, लातूर, सोलापूर, जालना, लातूर, सोलापूर, जालना आणि परभणी. ठीक आहे, परभणी हे जिल्हे आहे मित्रांनो ज्या ठिकाणी सर्वात कमी हे काय मित्रांनो जंगलाचे प्रमाण आहे, अरण्याची टक्केवारी सर्वात कमी आहे. जर मित्रांनो विभागानुसार जर बघितलं मित्रांनो सर्वाधिक प्रमाण आपल्याला विदर्भ या विभागामध्ये पाहायला आढळताना दिसतात मित्रांनो. विदर्भामध्ये ते म्हणजे किती 55% जवळपास मित्रांनो विदर्भामध्ये आपल्याला जंगलाची टक्केवारी आहे. त्यानंतर मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रामध्ये 40%. ठीक आहे, पश्चिम महाराष्ट्र 40% आणि मराठवाड्यामध्ये मित्रांनो जवळपास 5% आहे. ठीक आहे, मराठवाडा किती तर 5%, विदर्भ 55% सर्वात जास्त. ठीक आहे, पुढचा प्रश्न, अभयारण्याची संख्या व क्षेत्रफळ जास्त असलेले राज्य. ठीक आहे, तर असे कोणते राज्य आहे मित्रांनो ज्या ठिकाणी अभयारण्याची संख्या आणि क्षेत्रफळ हे सर्वात जास्त आहे, ते म्हणजे मित्रांनो आपला महाराष्ट्र. ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये मित्रांनो सर्वात जास्त संख्या आणि क्षेत्रफळ आहे अभयारण्याची. महाराष्ट्रामध्ये मित्रांनो एकूण जवळपास किती तर 50 अभयारण्य आहे. ठीक आहे, किती 50 अभयारण्य आहे मित्रांनो. 6 राष्ट्रीय उद्यान आहे, 6 राष्ट्रीय उद्यान आहे आणि 6 व्याघ्र प्रकल्प आहे. ठीक आहे, 6 राष्ट्रीय उद्यान, 6 व्याघ्र प्रकल्प आहे. सर्वात मोठा अभयारण्य आहे ते म्हणजे मित्रांनो माळढोक पक्षी अभयारण्य. माळढोक पक्षी अभयारण्य. ठीक आहे, हे सर्वात मोठं अभयारण्य आहे मित्रांनो महाराष्ट्रातील. ठीक आहे मित्रांनो, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.